गावातील खेळाडू गावातील संघ मालक होतात, पण आपल्याकडे सकाळी आपण एक गोष्ट सांगितलीत की आमच्याकडे संघ मालक जास्त आहेत पण खेळाडू कमी आहेत. कारण वारंवार संघ मालक कमी पाहायला मिळतात, खेळाडू जास्त पाहायला मिळतात. पण जे संघ मालक या स्पर्धेमध्ये यावर्षी मात्र दाखल नाही आहेत त्यांच्या पुढील सामन्यांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक गोड आवाजामध्ये बदल होईल. आपण देखील एक गोड आवाज ऐकणार आहोत, ते मनोजजी सरांचं. मी मनोजजी रिकामे सरांना विनंती करतो की आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं आणि आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. धन्यवाद अविनाश सर. थोडंसं प्रयत्न करतो समालोचन करण्याचं. तुमच्या इतकं आम्ही रेग्युलर करत नाहीत, पण बघूया संधी मिळाली आहे. GGPL आपलीच आणि आपल्याच गावच्या असल्या कारणाने संधी मिळाली आहे, तर बघूया कसं. आम्ही थोडे काही चूकपाक झाली तर माफ करून घ्या. धन्यवाद. पुढचा सामना होतोय शिवनेरी धुरंधर वर्सेस विशाल गडझुंजार. गोलंदाजी मार्क उमेश आणि फलंदाजीवरती आहेत अंशु आणि अक्षय. रेडी. पहिला बॉल. पहिला चेंडू टोलवलाय, सीमारेषाच्या दिशेने जातोय. दोन धावा घेण्यात यशस्वी झालेत. हॅलो हॅलो. एक चेंडू 2 धावा. उमेश दुसरा चेंडू घेऊन येतो. उमेश अंशु स्ट्राईक वरती आणि हा फिरकावलाय आणि मोठा सीमा रेखा पार. चौकार, खणखणीत चौकार. हॅलो. चला पुन्हा एकदा उमेश. उमेश अंशूसाठी. चला पुन्हा अतिरिक्त धावा. वाईट बॉलचा पंचांमार्फत वाईट बॉल देण्यात आलेला आहे. चला पुन्हा तयार. उमेश. उमेश अंशूसाठी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न हुकलाय. उमेश ह्याच्यामध्ये बाजी मारतात आहे. बघूया पुढचा चेंडू. उमेश अंशूसाठी. निर्धाव चेंडू. चला संतोष काते यांच्याकडे बॉल आणि चांगल्या प्रकारे एक धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय संतोष काते यांनी. अतिशय खूप संत गतीने चालू असणारा हा सामना. कॅल्क्युलेशन गेम चालू आहे अंशु आणि अक्षय यांच्यातर्फे. तसं उमेश हे खूप चांगले अगोदर खूप गाजवलेले बॉलर आहेत. तर बघूया उमेशचा प्रयत्न. भिरकावलाय. बघूया. चला चांगला प्रयत्न होता. लक्ष नव्हता फिल्डरचा, पण चांगला अटेम्प्ट होता. पंचांचा निर्णय बघावा लागेल. तिकडे चौकार येते की 2 धावा. 2 धावावर समाधान मानायला लागतंय अक्षयांना. बघूया पुन्हा उमेश. चांगला शॉट मारलाय. परत हा वाह. उत्तम असं क्षेत्ररक्षण. वा. रिले थ्रो.
चला चांगला थ्रो होता. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्रदर्शन संतोष काते यांच्या मार्फत मला वाटतं त्यांनी चौकार रोखण्याचा तिकडे प्रयत्न केलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवनेरी धुरंधर यांची धावसंख्या आहे 12. बघूया पुढची ओव्हर कोण घेऊन येतोय. एक ओव्हर 12 धावा झालेल्या आतापर्यंत. गोलंदाजी मार्क मला वाटतं निवाचेवाडीचे सुपुत्र अनूप खेडेकर गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यांना गोलंदाजी करतील अंशु यांना. अनूपने मनोज मगाशी बघितली तर अनूपने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. हो नक्कीच, आता पण बघूया. ओ हो बिरकावलाय, हा बिरकावलाय, सीमारेषा पार जातोय चौकार. या चौकानंतर धावसंख्या होते 16. शिवनेरी धुरंधर यांची धावसंख्या होते 16. अक्षय नाही, अंशुने मारला. चांगला प्रयत्न करतात आहे अनुज, सॉरी अनुप. नक्कीच थांबा 2 मिनिटं. अंपायर्स 2 मिनिटं. एक बॉल झाला ना, एक बॉल ना, एकच बॉल. एक मिनिट थांबवा. मगाशी किती रन घेतलेले? शेवटच्या ओव्हरला पहिला बॉल, शेवटच्या ओव्हरचा लास्ट बॉल. कोणी बॅटिंग येते केलेली तेव्हा? ओके. हा हो राजा, समजलंय. मला वाटतं अनुप नक्कीच कमबॅक करेल दुसऱ्या परत. चला पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संगम यांच्या मार्फत. संगम हे वर्षाचे 365 दिवस, त्यांच्या 365 दिवस पैकी प्रत्येक रविवार हा ग्राउंड वरती असणारा प्लेअर आहे. प्रत्येक टीम साठी आमच्या झटणारा प्लेअर आहे. आणि मसरा शिवर्धन मध्ये संगम यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. संगम संगम संगम. नक्कीच. आणि संगमचं GGFL साठी पण मोलाचं सहकार्य त्याचं नेहमीच असतं. अगदीच हौशी खेळाडू आहे संगम. चला तिसरा बॉल घेऊन येतो अनुप आणि स्ट्राईक वरती अक्षय. बघावं लागेल, मला वाटतं समांतर वाईड बॉल. अवांतर धावा हे अवांतर धावानंतर मला वाटतं अनुप नक्कीच कमबॅक करेल आपल्या संघासाठी. आज चला हा चांगला चेंडू हाताळलेला. चला अवांतर लेग बायच्या रूपाने टीमच्या धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या होते 19. सुंदर असा टोळलेला फटका आहे हा. 2 धावा मला वाटतं पूर्ण धावतील. हा 2 धावा. बघायला गेलो तर खूप उत्कृष्ट असं गोलंदाजी हाताळत आहेत. त्या दृष्टीने बघायला गेलो तर बॅटिंग सुद्धा अंशू, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग चालू आहे अक्षय आणि अंशू यांच्या मार्फत. बघूया पुढील चेंडू घेऊन येतात अनुप अंशू यांच्यासाठी. हो कट शॉट. चला चांगला चला फुटबॉल पण बघायला मिळाला आपल्याला इथे. 2 धावा मला वाटतं काढण्यात यशस्वी होतील आणि बघावं लागेल आउट. अक्षय धावचित झालेत. दोन ओव्हर 22 धावा. एक सॉरी माफी असावी. 1 to go. लक्ष द्या, ह्यानंतर होणारा सामना आहे. हॅलो, ह्यानंतर होणारा सामना आहे रायगड मावळे विरुद्ध प्रतापगड दावेदार. मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन त्यांनी मंचकावर यायचंय. स्वीप शॉट.
इकडे तसं बघाल तर समालोचन कक्षामध्ये थोडी संधी आहे. कोणाला जर इच्छा असेल समालोचन करण्याचं तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन समालोचन करू शकता. मोठं काते साहेब थोडंसं रेस्ट करतायत, तर तेवढ्यातच आपण संधी आहे समालोचन कक्षामध्ये. कोणाला समालोचन करायचं असेल तर समालोचन कक्षामध्ये संपर्क करायचे आणि समालोचन करण्याची संधी घ्यायची आहे. विजेंद्र काते कुठे असेल त्यांनी जरा मंचकावर यायचंय. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला गोलंदाजी घेऊन येतात संतोष काते, GGPL कमिटीचे सदस्य, अनुभवी बॉलर. तसे वाडाचे बघितलं तर अनुभवी बॉलर संतोषजी काते, तसं त्यांचा GGPL ला पण चांगला सहकार्य लाभलेला आहे. एक 10 वर्षापूर्वी एक मसरा ट्रस्टच्या वतीने एक टुर्नामेंट आयोजित केली होती. हा थांब जरा. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये कासेवाडी विरुद्ध घोणसे वडाचीवाडी असा एक रंगतदार सामना, सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. आणि त्या सामन्यामध्ये संतोष काते यांनी त्यावेळी 6 बॉलमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. असे विश्वविक्रम केला होता. असे आमचे संतोष काते येथे उपस्थित आहेत. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना एक चेंडू झालाय संतोष काते यांच्यामार्फत. खूप चांगला चेंडू हाताळलाय. पाणी वगैरे द्या प्लेअरना, पण पंचांची परवानगी घ्या तरच पाणी वगैरे आतमध्ये घेऊन जा. मला वाटतं पंचांनी होकार दिला होता त्यात तरच गेलेत, हरकत नाही. ऊन खूप आहे त्यामुळे पाण्याची गरज लागते. विलेची दर्गे कुठे असेल त्यांनी मंचकावरती यायचंय. मला वाटतं राजेंद्र काते अगदी बारकाईने त्यांचा सामना बघतायत, अगदी टेन्शन मध्ये आहेत. मगाशी षटकार थोडक्यात वाचला त्यांच्या बॅटमधून. चला दुसरा बॉल घेऊन संतोष काते स्ट्राईक वरती आहेत. अंशू, बघूया अंशू आपल्या संघासाठी काय करतायत. मस्त सुंदर अशी गोलंदाजी करताना संतोषजी काते. तसं मनोज बघाल तर GGPL ची आपली हीच खासियत आहे, जुने खेळाडूंना संधी आणि नवीन खेळाडूंना त्यांना उगवतं तारं म्हणतात त्यांना ती संधी असते. त्यामुळे नक्कीच म्हणून आपलं घोषवाक्य आहे उत्सव नात्यांचा जल्लोष गवळ्यांचा. खरोखर हे आपल्याला चांगला कार्यक्रम पाहायला मिळतोय. इथे आपल्याला उत्कृष्ट खेळ मिळतोय संतोष काते यांच्याकडून पाहण्यास मिळतोय. आता एक बघावा लागेल पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडू अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते संतोष काते. आताच समालोचन कक्षात माहिती आहे ते संतोष कातेने जे ह्या बॉलवरती विकेट घेतली, तर विलेश दर्गे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, किरण दर्गे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. वाह, म्हणजे संतोष कातेने खरोखरच त्यांचा पूर्वीचा काळ नक्कीच गाजवलेला दिसतोय. वा, अतिशय समोर आणि मला वाटतं हा जाऊ शकतो चौकार. मला वाटतं विकास काते थोडक्या अंतरावरती राहिले आणि त्यांनी बॉल नक्कीच पकडला असता. त्यांचा अतिशय प्रयत्न होता बॉल अगदी चेंडू थांबवण्याचा, पण ते थोडेसे चुकले आणि मागे राहिले बॉलच्या. पुढचा सामना रायगड मावळे आणि प्रतापगड दावेदार दोन्ही कर्णधार यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये द्यायचं. धावसंख्या सांगा. 28. 4 बॉल 28, शेवटचे 2 बॉल बाकी. स्ट्राईक वरती गणेश आहेत. बघूया संतोष काते त्यांना बॉल घेऊन येतात. बघूया. हो, टॉस साठी बोलवले. गुड बॉलिंग. ओ बघावा लागेल निर्णय बघावा लागेल. आउट. वाह, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी ऑलराऊंडर तसं करत जाते. तसं मला वाटतं वाडीचे बरेचसे आपले खेळाडू इकडे खेळत आहेत. तसं मला वाटतं संतोष कातेंना तुम्ही परत संधी द्यायला हरकत नाही तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये. किरण दादा, तुम्ही सगळं विचार करायला पाहिजे. संतोष कातेंना परत संधी द्यायला हरकत नाही. मला वाटतं मनोज माझ्या बाजूला बसलेत, विलेश दर्गे मागून बघतायत. नक्कीच संतोष कातेंना परत संधी मिळू शकते त्याच्या संघामध्ये, गोंसे वडाचीवाडी या संघामध्ये. नक्कीच आजचा हा परफॉर्मन्स बघून त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये चान्स बनतोय. पण नक्कीच पुढच्या वेळी आम्ही त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. चांगली गोलंदाजी हाताळत आहेत संतोष काते.
बघूया शेवटचा बॉल असेल. अतिशय मला वाटतं बघायला लागेल. पंचांचा निर्णय बघावा लागेल. चौकार षटकार काय येतोय? षटकार. कदाचित क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, 10 संतोष खात्यांना विकेट मिळालं असतं. काही हरकत नाही. धाव संख्या होते हा स्कोर सांगा. 35 धावांचं 36 टू विन. थोड्याच वेळात मोठे राजेंद्र काते समालोचक येतील. त्यांचे सामना चालू आहे आता. त्यानंतर थोड्या वेळातच राजेंद्र काते समालोचक येतील. 36 धावांचं आव्हान. लवकरच प्रताप रायगड मावळे कर्णधार आणि प्रतापगड दावेदार कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. लवकरात लवकर टॉस यायचंय. उशीर केला तर 1 ओव्हर कमी करण्यात येईल. रायगड मावळे पोहोचले. प्रतापगड दावेदार लवकरात लवकर या. नितीन खेडेकर, सचिन खेडेकर लवकरात लवकर पाठवा करण्याचा टॉस साठी. तुमची काय हरकत असेल टॉस तर इकडे घ्यावा सावलीतच. विजेंद्र कातेने विनंती करतो तुम्ही टॉस साठी इकडे घ्यायचंय. मी दोन्ही संघांना दोन्ही कर्णधारांना विनंती करते. सचिन खेडेकर आणि वाटत कोण होते विजूला मला वाटतं किरण दादांनी संधी दिली आहे आणि तिकडनं श्लोक खेडेकर उभे आहेत. नको ये नाही सावली द्या बाबा. घ्या लवकर घ्या. विजू कोण कॉल देतोय बघ जरा. घे विजू उडव. काय आलं? 1 मिनिट थांबा. मोठं काय फोटो बिटो घेत आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. फलंदाजी बॅटिंग टीमनी फलंदाज पाठवा. हा घ्या आले. चला मला वाटतं किरण दादांनी विलेश दर्गे यांना कर्णधार म्हणून तिथे टॉस साठी पाठवले. बघूया कॉल. आमचे विजेंद्र काते टॉस साठी. अरे मला दिसत नाही इकडनं काय. तुम्ही सगळे उभे राहिले यार. विजू कोण विजय झाला तिकडे? हे पुढची लिहून ठेवा. विजू प्रतापगड विन. काय घेतलंय? बॅटिंग. प्रतापगड टॉस विन आणि बॅटिंग साठी त्यांनी बॅटिंग फलंदाजी निवडली. चला सामना सुरू होते. 36 धावांचं तसं बघाल तर आव्हान तर ठेवलेलं आहे. आता ही नेक्स्ट मॅच आहे. रायगड मावळे घेतली. ही विन झाली. रायगड मावळे विन झाली. बॅटिंग घेतल्या तोरणा बाजीकर. हा विशालगड झुंजार. ए काय बॉल दे नवीन बॉल दे. रायगड मावळे टॉस सॉरी बॅटिंग घेतले. चला विशालगड झुंजारला 36 धावांचं आव्हान कंप्लीट करायचंय. चला हरकत नाही. स्ट्राईक वरती मला वाटतं उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत प्रणय. उमेश आणि प्रणय यांची सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. विशालगड झुंजार यांची. आणि गोलंदाजी मार्क येते अंशू. एक वाडीचे जाने माने गोलंदाज ज्याने पूर्ण म्हसळा श्रीवर्धन गाजवलं तो अंशू. बघूया आता या हंगामात काय करतोय. GGPL साठी त्याचं योगदान आहे. स्वतः संघमालक सुद्धा तेच आहेत. तर बघूया आज त्यांचं. मला वाटतं थोड्याच वेळात आमचे रवीश महाडिक इथे दाखल झाले आहेत समालोचन क्षेत्रात. त्यांची नक्कीच त्यांची आता एंट्री होईल थोड्या वेळात. चला एकच
माहिती आहे रे भेंडी. हा ठीक आहे सर, सुरू करा. स्ट्राईक वरती उमेश. तसं बघायला मनोज लास्टचा हंगाम मनोजने अगदी गाजवलेला होता. अंशू गोलंदाजी मार्क वरती आहेत, उमेश स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला आहेत प्रणय. पहिला बॉल आणि मोठा निर्धाव सांगता येणार नाही. यष्टीरक्षकच्या मागे थोडीशी गलफलत होताना आणि मला वाटतं बघावं लागेल निर्णय काय आहे ते. 2 धावा तर कंप्लीट, 3ऱ्या धावासाठी धावलेल्या आहेत आणि 3री धावी कंप्लीट. 3 धावा घ्या. रवीश काय सांगशील, मागचे 2 सामने तू अगदी जवळ सामने काय बोलतोय आपलं GGPLचं पर्व 2 आणि हा 3रा पर्व, तर थोडक्यात तुला कसं वाटतंय आयोजन सगळं कसं एकंदरीत झालं? थोडक्यात जरा मोठं अंशू दुसरा चेंडू घेऊन येतोय, तत्पूर्वी आपलं थोडस. धन्यवाद सागर, तुम्ही मला इथे बोलवलात आणि आमंत्रित केल्याबद्दल. आणि आज आपल्या GGPLचा 3रा पर्व इथे चाललंय आणि उत्कृष्ट प्रकारे असे सामने झाले आणि यात असा उत्कृष्ट अशी फिल्डिंग बनायची आणि राजेंद्र काते यांची. राजेंद्र काते आपले नावाजलेले प्लेयर आहेत वडाच्या वाडीवरचे आणि काय आपण त्यांची कॉमेंट्री एकदम मिस करतो. थोड्या वेळानंतर ते दाखलच होतील. सध्या त्यांचा आवाज ते रिफ्रेश करतायत. 3रा चेंडू आणि अशा प्रकारे हा कडक सीमारेषा पार छक्का. धन्यवाद डीजे. आणि उत्कृष्ट असा चक्कार मारलाय प्रणयने आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणणारा प्रणय, वडाच्या वाडीवरचा प्रणय. आणि त्याच्या समोर अंशू काय पुढचा चेंडू घेऊन येत आहे परत एकदा आणि उत्कृष्ट सीमारेषा पार होतोय की बघूया. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि 1 रन 2 रननी समाधान मानावं लागेल. पहिल्यांदाच आता तर आपण GGPL बद्दल बोलत होतो सागर. तर कारण अरे परत एकदा प्रणयचा प्रहार पण खाली आणि अशा प्रकारे प्रणय बाद झालेला आहे. कुठला आहे टीम? अरे वाडाचडी विशाल गडाला मोठा धक्का बसलाय. नितीन पवार. प्रणय अशी उत्कृष्ट अशी बॅटिंग करून प्रणय परत पॅव्हलियन मध्ये येतोय आणि पुढचा स्कोर झालेला आहे 13-1. विकेट अनुप. मला वाटतं आता फलंदाजीसाठी दाखल होत आहेत निवाची वाडीचे सुपुत्र अनूप खेडेकर. अनूपला तशी आमच्या निवाची वाडी संघामध्ये संधी मिळते, पण फलंदाज म्हणून तशी खूप कमी संधी त्याला मिळते. आणि आता तो मला वाटतं 1 डाऊन बॅटिंगसाठी आलेला आहे. नक्कीच त्याच्या फलंदाजीचा करिश्मा आता दाखवेल. बघूया अनूप आपल्या संघासाठी काय करतात. विशालगड झुंजार. वाह 2 धावांचा प्रयत्न असेल. मोठे 21 धावामध्ये समाधान मानावं लागेल. 36 धावांचं आव्हान त्यांना पार करायचंय. 1 ओव्हर 14 धावा. मोठा अंशुने 14 धावा दिलेल्या आहेत. हरकत नाही. दुसऱ्या गोलंदाजी मार्फत संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिली अशी गोलंदाजी घेऊन येतात अवी. आणि अवीला तुम्ही तसं बघाल मनोजजी, फिरकीचा जादूगार म्हणून आपल्या मसासी वर्दरमध्ये ओळखला जातो. अगदीच भल्या भल्याला त्यांनी त्याच्या जोरावरती गरा 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 फिरवलेली आहे. अगदी मला वाटतं वडा बघूया अवी आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईक वरती अनुप. आणि हा मला वाटतं फिरकावला होता, थोडक्यात बचावला. षटकार होता पण थोडक्यात
मी म्हटलं तुम्हाला अवीच्या गोलंदाजी फिरकीवरती सगळेच गारागारा फिरतात, तसाच अनुप देखील गारागारा फिरलेला आहे. बघूया दुसरा चेंडू. बहुतेक अनुप हा बॉल भिरकवण्याच्या तयारीत असेल, बोललो मी, मला वाटतं. आणि हा आपला अक्षयजी आईला आणि आणि बॉल धरणीला दान. मला वाटतं अविनाश खाते साहेब हे सगळे तुमचे शब्द आम्ही सगळे शिकलोय. धरणीला दान, बारी बारी तो कभी तुम्हारी तो कभी हमारी. हरकत नाही. मला वाटतं अनुप अगदी संथ गतीने बॅटिंग चालू आहे. मला वाटतं विशाल गडझुंजार यांची. तुम्हाला जर धावा करायच्या असतील तर सिंगल डबलने काम होणार नाही. तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, तरच एक तुम्हाला 36 धावांचा जो आव्हान आहे तो पार करता येईल. मग वाटतं उमेश नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी करेल, कारण का लाचचा तुम्ही हंगाम बघितला तर उमेशने नक्कीच चांगली फलंदाजी केली होती. पण बघूया हा असं स्टेप आउट अवीला असं स्टेप आउट खेळणं जरा कठीण होईल मनोज, तुला काय वाटतं? बरोबर आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळत आहे. असं पण श्रीवर्धन म्हसळा तालुक्यामध्ये खूप चांगल्या नावाजलेल्या बॅट्समनला थांबवण्याचं कार्य जे केलं आहे ते म्हसळा श्रीवर्धनमध्ये तो एक मात्र बॉलर आहे तो अवी आहे. खूप चांगल्या बॅट्समनला त्यांनी थांबवलं आहे. त्याच्या ओव्हरला 1 रन पण काढणं मुश्किल होतं. असा हा अवी आज चांगली गोलंदाजी करतोय. बघूया नेक्स्ट बॉल काय करतोय. बघूया दुसरं. वाह, अनुपनी फिरकवल्या. मला वाटतं हा षटकार की चौकार बघावा लागेल. षटकार. मला वाटतं डीजे प्लीज. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नक्कीच मला वाटतं आमच्या निवाची वाडीचे कर्णधार प्रणय महाडिक सामने बघत असतील आणि मला वाटतं पुढच्या सीझन मध्ये नक्कीच अनुपचा ते विचार करतील. तसं अनुप आमचा प्लेइंग युनिट मध्ये असतोच, पण बॅटिंग म्हणून त्याला खूप कमी संधी मिळते. स्कोर झालेला आहे 24 धावसंख्या. चला, मोठा अनुप अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. बघूया अवी, कारण का अवीला 6 मारणं सहज नसतं. अरे होगी तेरी दांडी गुल. विकेट. सहा बॉल 12 धावांची गरज. विशालगड झुंजारला 6 बॉल 12 धावांची गरज आहे. बघूया, मला वाटतं गणेश गोलंदाज मार्कवरती आहेत. तसं पण गणेश यांची खूप चांगली गोलंदाज आहे. उमेश स्ट्राईक वरती आहेत आणि नॉन स्ट्राईकला. आता जर विशालगडला गड राखायचा असेल, जर गड राखायचा असेल तर 12 धावांचं आव्हान कंप्लीट नाही. हा पहिलाच बॉल. बघूया तो संचित आणि हा मिस फील्ड. गचाळ असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं कोण आहेत तिकडे सांगता येणार नाही. स्वतः संघमालक दिसतात अनिल दादा दिवेकर. स्वतः संघमालकडून अशी गचाळ क्षेत्रांची अपेक्षा नसेल, कारण का 12 धावांचं आव्हान तुम्हाला थांबवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला 2 धावा घ्या आताच्या. बघूया दुसरा उमेश परत स्ट्राईक वरती आणि गणेश गोलंदाजी मार्क वरती. बघूया उमेश आपल्या संघासाठी काय करतायत. तसेच गणेशकडून पण संघाला खूप अपेक्षा असेल. स्ट्राईक वरती उमेश. वाह, बघूया किती धावांचं. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावेवरती समाधान. आणि स्ट्राईक वरती तुम्ही बघाल संचित रतीश पवार. मला वाटतं आपल्या गावावरून ते थेट इकडे आपल्या ह्या GGPL साठी त्यांचं आगमन झालेलं आहे. मला वाटतं संघमालक नितीन पवार यांनी खास त्यांना गावावरून बोललेलं आहे षटकार आणि चौकारांची आतषबाजी करण्यासाठी. बघूया
आता गावावरून तसे 2-3 प्लेयर आले असतील. मला वाटतं परत एकदा मी स्पीड. आशुतोष खेडेकर आमच्या गोंडच्या आमच्या निवाचेवाडीचे विकेट घेतलं तर सुमित दर्गे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. वा, गणेशला अतिशय अशी संधी उपलब्ध झाली 500 रुपयाची. हा, चला गणेशजी परत गोलंदाजी मार्कवरती. बघूया उमेश आपल्या संघासाठी काय करतोय. ओ, मिस बॉल. ओ, एक मिनिट बघावं लागेल तिकडे पंचांचा निर्णय काय बघावा लागेल. काहीतरी कन्फ्युजन दिसते. मला वाटतं आउट दिलाय विकेट. काय तुम्ही पाहिलं तर विकेट पडला. अपील केल्याच्या नंतर अपील करण्याच्या अगोदरही उमेश स्वतः खेळाडूवृत्ती दाखवून स्वतः बाहेर निघाला होता. खरोखर उमेशसाठी खरोखर टाळ्या वाजवण्याची गरज आहे. टीम स्पिरिट असावं तर असं खरोखर छान. धन्यवाद टीजे. धन्यवाद. आता 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज. 2 बॉल 6 धावांची गरज. बघूया आपल्या संघासाठी मला वाटतं एक मिनिट थांबवा. हा एक घेतला ना. 30 झाले होते. हा, एक मिनिट थांबा. थांबा काहीतरी कन्फ्युजन आहे. 6 बॉल 12 पाहिजे होत्या. 3 बॉल मध्ये 6 आल्या. ते 3 पहिले 2 नंतर 1 आणि 3. अरे आशुने सोडला ना. तो 3 घेतले. चला हरकत नाही. अक्षय, चला आपल्या गोंडसे ग्रामविकास मंडळाचे आपले सन्माननीय अध्यक्ष उत्तमजी माडिक साहेब इथे उपस्थित. त्यांचे GGPL कमिटी तर्फे जाहीर आभार. एक बॉल 6 धावांची गरज. स्ट्राईक वरती मला वाटतं स्ट्राईक वरती कोण रे. बघूया. एक चेंडू 6 धावांची गरज नाही. वा, अशी ते सुंदर अशी. चला खूप गणेश त्यांना मी विनंती करतोय आणि मंचकावर यायचं आहे. सुमित दर्गे यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळल्यामुळे त्यांना सुमित दर्गे त्यांचे भाऊ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. चला यापुढील होणारा सामना रायगड मावळे विरुद्ध प्रतापगड दावेदार. प्रतापगड दावेदारला विनंती करून त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. प्रतापगड दावेदार. राकेश काते, राजेंद्र काते खरोखर धुरंधर प्लेयर यांच्या टीम मध्ये आहेत. खरोखर तुम्ही जर राजेंद्र कातेकडे बघा, छाती फुगलेल्या पूर्ण छाती फुगलेल्या.